शुभ सकाळ सगळ्यांना। मी सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर अशा फुलांपासून झालेली आहे। इतकी सुंदर फुलं आलेली होती की झाडाला मोह आवरला नाही, तर म्हटलं चला व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करूयात। तर आजची दिवसाची सुरुवात सुंदर फुलांपासून करत आहोत। जेवढं मी ह्या झाडांना प्रेम दिलं ना, तेवढीच ही झाडं बहरलेली आहेत आणि खूप छान अशी फुलं देतात ते। आणि देवघरालाही ह्याची शोभा खूप येते आहे, त्याच्यामुळं मला तुम्हाला हे दाखवल्याशिवाय चैन पडलं नाही, त्याच्यामुळं म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूयात। तर इकडं देवपूजेची तयारी झाली होती, देवपूजा आटपली होती, फुलं वाहून घेतली देवाला। लाईट गेलेली होती त्यामुळं थोडासा अंधार दिसत आहे। सकाळची आपली देवपूजा आटपून झालेली आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या दर्शनापासून आणि स्वामींच्या सेवेपासून झालेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये काय काय होणार आहे नक्की पाहायला विसरू नका। स्वामींचा आशीर्वाद घेऊन आजच्या दिवसाला सुरुवात करत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये पुढे काय होणार आहे ते तर तुम्हाला दिसणारच आहे। तर आज सकाळी पहिल्यांदा अगोदर तूप करून घेतलं, कारण की तूप संपलं होतं। तर इकडं लोण्याचा गोळा काढून घेत आहे मी। दरवेळेस मी घरीच तूप बनवते, पावशेर 1.5 पावशेर असं घरातच आठवड्याला तूप होतं, त्याच्यामुळे बाहेरून आणायची गरज पडत नाही। तर कढईमध्ये तूप करते, कारण की ते उतूही जात नाही आणि जळतही नाही। तर पाहू शकते इतकं मस्त पिवळसर असं तूप तयार झालेलं आहे आपलं। ह्याच्यामध्ये मी काहीच यूज केलेलं नाही, तुळशीचं पान नाही, खायचं पान नाही, कोणतंही काहीच इन्ग्रेडियंट ह्याच्यात वापरलेले नाही आहेत। घरातली सगळी कामे आटपून मग मी शॉपवरती आलेली आहे। तर शॉपवरची सुरुवातही झालेली आहे माझी कामाची। तर आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला आहे ना एक कार्यक्रम पाहायला भेटणार आहे। आघोऱ्यांची टीम येणार आहे गावामध्ये, कारण की आमच्या इथल्या बुलेश्वर राजाच्या एक वर्धापना दिनानिमित्त मिरवणूक होती, त्यासाठी। सर्वांना विनंती आहे, खेळसाठी जागा द्यायची आणि साईडला थांबायचंय।
हे उज्जैनवरून आणलेले मुखवटे होते महादेवाचे. श्रावण महिना सुरू होणार आहे आणि गेल्या वर्षी आणलं होतं, 1 वर्ष कंप्लीट झाला. त्याच्यामुळे ही भव्य दिव्य मिरवणूक होती. तर मिरवणूक झाल्याच्या नंतर ना अघोरी लोकांचा डान्सही होता इकडे. कार्यक्रम खूप मोठा होता. पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे. पुण्यावरून ढोलपथक मागवलेले, अघोरी टीम आलेली, त्याचबरोबर ती साऊंड सिस्टीम पण होते. खूप मोठे म्हणजे नियोजन ठेवलेलं. जेवणही होती, प्रसाद होता, महाप्रसाद वगैरे सगळं असं कार्यक्रमाचं नियोजन होतं. कशी वाटली आमची गावातील मिरवणूक नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशी छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.